इंद्राणी आत्यांना इथेच थांबवून घेतलंय खरं, पण रुपाली बाईसाहेब आणि आत्या एकमेकींबरोबर आहेत की नाही ते कसं शोधू? त्या काहीतरी डाव रचतील आणि इंद्राणी आत्यांना घरात ठेवून घ्यायचा आजींचा उद्देश व्यर्थ जाईल. काहीही करून दोघी एकमेकींबरोबर आहेत की नाही ते जाणून घ्यायलाच हवं. ऐक ऐक इंद्राणी, ऐक ऐक, ती नेत्रा आत्या करत याच्यात मी काय सांगते ते ऐक. झालंय काय? हे बघ, तुझ्यामुळे म्हातारीच्या मनात नेत्राबद्दल जे काही गैरसमज होते ना ते सगळे दूर झाले. इट्स ओके, इट्स ओके. झालं गेलं गंगेला मिळालं. माझ्या डोक्यात नवीन प्लॅन तयार आहे. नेत्राला मारायचा. तो जर व्यवस्थित अंमलात आणला ना तर 4 दिवसाच्या आत या घरातून तिची तिरडी निघेल. फक्त मी सांगते तसंच व्हायला हवं. ऐक ना रुपाली, आज माझी तब्येत बरी नाहीये. काय झालं? बरं वाटत नाहीये मला. आपण नंतर बोलूया. फक्त 2 मिनिटं लागणार आहेत. मी सगळं सांगते. ऐक ना, नंतर बोलूया ना. बर, नंतर बोलूया, पण सगळं सविस्तर आणि व्यवस्थित बोलूया. कारण हा प्लॅन यशस्वी व्हायलाच हवा. हा प्लॅन यशस्वी झाला तर 4 दिवसाच्या आत नेत्राची तिरडी घराबाहेर पडेल. हे 4 दिवस नेत्राच्या आयुष्यातले शेवटचे 4 दिवस असायला हवेत. माझ्या घराच्या भिंतीवर मला 3रा फोटो लावायचा आहे. तो नेत्राचा असेल आणि तो मी लावेल. मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. काय बोलायचं होतं? नेत्राचा मृत्यू. नेत्राचा मृत्यू? नेत्रा मृत्यूच्या दारात उभी आहे. नाही, पण हे कसं शक्य आहे? कारण नेत्राला जो संकेत आला होता तो तिच्या मृत्यूचा नव्हता, तो बाबांच्या मृत्यूचा होता. आणि आम्हाला असं वाटलं की तिच्यावरचं संकट टळलंय. मला एक बुवा भेटले होते. बुवा? हो, हे बुवा मला लहानपणीही भेटले होते. हे तेच बुवा नाहीत ना जे मलाही भेटले होते? असतीलही, पण ते नेत्राला ओळखतात आणि त्यांनीच मला नेत्राच्या मृत्यूबद्दल सांगितलं. तुम्हाला हे बुवा कुठे भेटले? मागे मी आणि अद्वैत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण ते सापडले नाहीत. काय म्हणाले काय ते बुवा? ते म्हणाले नेत्राचा मृत्यूयोग अटळ आहे. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या कुठल्याही स्त्रीने सांसारिक आणि शारीरिक सुख उपभोगणं पातक आहे.
ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल. आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. नेत्राचा मृत्यू अटळ, ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना. मी असं नाही होऊ देणार. काय उपाय आहे ह्याच्यावर? असले उपाय निर्मित नसतात, शोधावे लागतात. आणि असले उपाय शोधण्याची जबाबदारी सुद्धा विशिष्ट व्यक्तीवर दिली जाते. त्रिनेना देवीने ती जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे. नेत्राचा मृत्यू अटळ आहे, पण तरी सुद्धा आपल्याला तिला वाचवण्यासाठी काहीतरी उपाय शोधावा लागेल. नेत्रा, तू घाबरू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. नेत्रा, काळजी करू नकोस. मी असताना तुला काहीही होणार नाही. मला माहिती आहे जे काही घडणार आहे ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे घडणार आहे. आत्या, मला तुमची माफी मागायची आहे. का? एवढं सगळं असताना तुम्ही रुपालीबाई साहेबांना भेटायचात ना, तर माझ्या मनात तुमच्याबद्दल संशय होता. पण आता कळलं मला, तुम्ही मला आणि या सगळ्या नात्यांना मनापासून स्वीकारलंय. मला माफ करा. ही नाती तू मिळवून दिलीस मला. मी देणं लागते तुझं. तुला काही होऊ देणार नाही. ते बुवा म्हणाले ना, मृत्यू अटळ आहे, पण तरीही उपाय सापडू शकतो. काहीतरी उपाय असेल. मी शोधेन तो. घाबरू नको. मला सांग, तुला मृत्यू म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत काही संकेत आला होता का? नाही, अजून तरी नाही. आपल्याला काही गोष्टींचा नीट विचार करावा लागणार आहे. कुठल्या? इतिहासाची पुनरावृत्ती. म्हणजे ह्या घरात जे जे घडलंय किंवा घडतंय त्या घटना एकमेकांशी एक प्रकारे जोडलेल्या आहेत. साखळी आहे. म्हणजे भविष्य काळात काय घडणार आहे ते भूतकाळातच ठरलंय. रुपालीबाई साहेब आजोबांच्या मृत्यूत सामील होत्या. हो. रुपाली
बाबा नाही. अगं पण नेत्र, बाबा तुम्ही शांत व्हा. आधी आपण पूर्ण माहिती मिळवूया. आत्या, मला एक संकेत आला होता ज्यात मला एक माणूस दिसला. त्याचा चेहरा पूर्ण झाकला होता आणि तो आजोबांना एका खड्ड्यात पुरत होता. पोलिसांनी आम्हाला जे CCTV फुटेज दाखवलं त्यात सुद्धा मला एक असाच माणूस दिसला होता. त्याचा चेहरा झाकला होता. कदाचित हा तोच माणूस असू शकतो, पण तो नक्की कोण आहे? अधोक्षज. फोन सुद्धा उचलत नाही आता. काय करू? इंद्राणी नक्की मदत करेल ना मला? काय चाललंय या इंद्राणीच्या मनात? नक्की काय चाललंय काहीच कळत नाही. ही इंद्राणी म्हणजे कोडं होऊन बसली. तब्येत बरी नाही म्हणून प्लॅन ऐकला नाही हिने, पण 2 मिनिटं जर ऐकून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? काय करते असं? का करते? फोन का करत होतीस? चोरून ऐकत होतीस माझ्या मनातलं? माझ्या मनातलं चोरून ऐकत होतीस ना तू? असं काहीच नाहीये. खोटं बोलू नकोस माझ्याशी. हुशारी चालायची नाही माझ्यासमोर. जास्त हुशारी केलीस ना तर त्या नेत्राबरोबर तुलाही वरती पाठवेन. मग तू ती नेत्रा आणि तुझी ती त्रिनयना देवी वरदान वरदान खेळत बसा. कळतंय तुला? अगं पण मी का फसवेन तुला? शांत हो तू आधी. शांत हो. बरं मला सांग, नेत्राला मारायचा काय प्लॅन बनवलायस तू? प्लॅन बदललाय. मग बदललेला प्लॅन सांग. माझं मला ठरवू दे आधी, मग सांगणार तुला. जा जा निघ. रुपालीचा अंत आता जवळ आलाय. मी त्याच दिवसाची वाट बघतोय. कधी एकदा रुपालीचा मुखवटा सगळ्यांसमोर फाडतोय असं झालंय मला. नेत्रा, आपण इंद्राणीच्या मदतीनं रुपालीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणूया. आता ह्यात अधोक्षज पण सामील आहे. आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. बाबा बरोबर आहे तुमचं. हाच योग्य मार्ग आहे. फक्त आपल्या हातात सबळ पुरावे असायला हवे, तरच अद्वैत साहेब आपल्यावरती विश्वास ठेवतील. पुरावे मिळतील. पुरावे शोधून काढायला इंद्राणी आपल्याला मदत करेल.
अगं ते आता आपल्या बरोबर आहेत. मला खात्री आहे तुला काहीही होणार नाही. आम्हाला तुला गमवायचं नाहीये का? आम्ही तुला काही होऊ देणार नाही. मॅडम या ना प्लीज. नाही मला नको म्हणजे. हो ऐका माझं प्लीज या प्लीज असं नका ना करू. या मला भूक नाहीये. भूक का नाहीये? थोडा तो खाऊन घ्या. हा नाही नको. मॅडम कसं आहे ना, या घरात मोठ्यांच्या मताला खूप महत्व आहे. आईनी निर्णय घेतलाय आणि आम्ही सगळ्यांनी तो स्वीकारलाय. आत्या सासूमा, आता मनात काही ठेवू नका. आत्या सासूमाच छे ना. आम्ही रागाच्या भरात जे काही बोललो ते प्लीज प्लीज विसरून जा. हा आत्या, इथे बसा तुम्ही. बसा ना. मित्रा, केतकी, फाल्गुनी, तुम्ही जेवायला बसा. एकत्र जेवू. हो, आम्ही लगेच वाढतो. आम्ही वाढतो आणि मग तेजस, त्याला उशीर होणार आहे, मेसेज केला होता त्याने. हो, मला पण आला मेसेज. मित्रा, आजी जेवली? त्यांना औषधं घ्यायची होती ना, म्हणून मगाशीच जेवल्या त्या. हो, आधी नाहीच म्हणत होत्या, मग नंतर व्यवस्थित जेवल्या. आणि खरं सांगू का, खूप दिवसांनी आई आज व्यवस्थित जेवल्या. मीच समजवलं आईना. म्हटलं तुम्ही खाणं पिणं सोडलं म्हणून बाबा परत येणार आहेत का? नाही येणार ना. तुम्हालाच त्रास होणार त्याचा, आणि तुम्हाला त्रास झालेला आम्हाला नाही चालणार. तुम्ही आधार आहात आमचा, म्हणून जेवल्या असतील. नेत्र, इथे ये. काय झालं बाबा? तू बस. काय? मित्रा, ऐक माझं. आज तुझ्यामुळे आपण सगळे एकत्र आहोत.
बस. बाबा आज तुझा मान आहे. बस ऐक माझा. बस